नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर आज आम्ही निघणार आहोत नॉर्थ गोव्यावरून साऊथ गोव्याला जाण्यासाठी. सर्वात पहिल्यांदा आम्हाला चर्चला जायचं आहे. चर्चमधून निघाल्यानंतर मग आम्ही डिसाईड करू साऊथ गोव्याला जायचं आहे. साऊथ गोव्याला आम्हाला रिसॉर्ट बघायचं आहे, कारण आता एकदा आम्ही हे ऑनलाईन बुक केलं होतं. पण कसं असतं की ऑनलाईन बुक करताना जेव्हा आपण ऑनलाईन बुक करतो ना, त्यावेळेला हे जे फोटोज टाकतात ना, त्यावेळेला न्यूवाले फोटोज टाकतात. म्हणजे जेव्हा हे न्यू बनलेलं असतं तेव्हाचे फोटोज टाकतात आणि आपण ते फोटोज बघून बुक करून टाकतो. मग इथे आल्यानंतर माहीत पडते की थोडंफार काहीतरी हे आहे, म्हणजे काहीतरी कमी आहे. असं काही कमी नव्हतं जास्त, पण असं वाटतं की थोडं काहीतरी जसं आपण बघितलेलं आहे फोटोजमध्ये तसं नाही आहे म्हणून. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपण जास्त वेळ तर याच्यामध्ये रिसॉर्टमध्ये राहत नाही, म्हणून रूममध्ये तर आपण जास्त वेळ राहत नाही. बाहेरच फिरत राहतो. इथे अद्विक रेडी झालेला आहे. सर्वजण गाडीत सामान टाकत आहे. म्हटलं तुमच्यासोबत बोलून घेते आणि म्हणूनच म्हटलं डिसाईड केलं आम्ही की यावेळेला आता 2 दिवस आम्ही नॉर्थ गोव्याला थांबलो, आता साऊथ गोव्याला जात आहोत ना, तर तिथेच रिसॉर्ट बघू एखादं आणि बघितल्यानंतर मग ती बुक करू. कारण ऑनलाईन बुक करणं आणि बघितल्यानंतर बुक करणं त्याच्यात खूप फरक आहे. आणि तसं पण एक मुन्नाचा मित्र आलेला आहे, तो साऊथ गोव्याला ऑलरेडी राहत आहे. ज्या रिसॉर्टला राहत आहे ना, आम्ही विचार करत आहोत की त्याच रिसॉर्टला जाणार, कारण ऑलरेडी तो राहत आहे आणि त्यांनी सर्व सांगितलेलं आहे आम्हाला की चांगलं आहे सर्व काही म्हणून. तर म्हणून म्हटलं की आता काही बघायची गरज नाही आहे, डायरेक्ट त्यांच्यासोबत तिकडेच जाणार आणि तिथेच ते बुक करणार. मेहू रेडी झालीच नाही वाटते अजूनपर्यंत. मेहू बघू बघू, मेवडी मेवडी मेहूच्या ब्रश नाही करत आहे. मेहू तुझं ब्रश, अरे तुझं ब्रश तर मॅचिंग झाला आजच्या ड्रेसवर. मेवडे तुझं हेअर ब्रश, मेहू तुझं हेअर ब्रश बघ ना, तुझा हेअर ब्रश बघ ना, मॅचिंग झालेला आहे. सेम टू सेम. चल 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 कन्नी मम्मा म्हणते पहिल्यांदा, ऐकलं नाही की मग कन्नी सुरू करून टाक. काय बडा, ठीक आहे कन्नी. अद्विक काय म्हणायचं, रेती लागलेली आहे. अरे तिच्या स्वेटर मध्ये किती रेती होती, झटकली इथे पूर्ण रेती झाली, वाळू गेली तुझ्या याच्यामध्ये पूर्ण. मी रेती खेळली ब्रश पूर्ण वाळू पिंजल्याच्या याच्यामध्ये. बाय बाय करून द्या आता रूमला. बाय 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 बाय. निघालो आम्ही आता. बाय. बघ ना सर्वांना बाय करून द्या सर्वांना. बाय बाय. निघालो आम्ही आता. मग चला. अद्विक तू मेहू आज सेम झाले. येलो दादा येलो दादा आणि मेहू दीदी येलो. चला आणली वाटते का, काय म्हटलं तुम्ही. कारण आपलं प्रत्येक वेळेचा रेकॉर्ड आहे ना, लेटच होतो. तो म्हणते आपण राईट टाइमला निघालो. यावेळेला वाटलंही नव्हतं म्हणते की राईट टाइमला निघू शकू म्हणून. म्हटलं रेकॉर्ड आहे आपला, राईट टाइमला आपण निघत नाही, चेकआउट करत नाही कधीच. प्रोग्राम असला तर आपण लेट एंट्री घेतो. प्रोग्राम मध्ये सुद्धा आम्ही लेट एंट्री घेतो. रेकॉर्ड ब्रेक झाला आपला आता आज. हे काय जमा करते अद्विक. हो तिथेच ठेव ना. चला काढ मा ही बॅग. आलं बाबा फायनली आम्ही. पोहोचलो आम्ही चर्चला. 1 मिनिट. अरे बापरे, मेहूसाठी शॉपिंग सुरू आहे. मेवडीची शॉपिंग सुरू आहे. काय पाहिजे आहे. तुला कोणत्या कलरची घेऊ याच्यामध्ये. तुमची हे मग सेमच घेता का त्याला पण. नाही माझं असं म्हणणं, त्याला कलर कोणता. अद्विक तुला हा कलर पाहिजे का. अशातून घेतो गोल मधून. मग ही अशी बघा.
ताई याच्यामधून छोटी दाखवा बरं. अद्विक इकडे बघ. अरे मामा वाव, हा कलर छान वाटतो अद्विकला. तो चेहऱ्याला छोटा वाटत तुझ्या. मोठे घे ना. हा बघ ना, हा कलरफुल वाले बघ. हा हा तो बघून. हो, हा चेहऱ्याला सूट होत आहे. हा पण छान वाटत आहे. उलट चांगला वाटत आहे खूप जास्त. पण असं आहे आपल्याकडे ऑलरेडी आहे का? मग कलर दुसरे कलर्स बघ ना त्याच्यामध्ये. माही काय करायचंय? स्टॅम्प वाला टॅटू मस्त लग ठीक आहे, काढून घे. ये देखो मैं रख देता हूँ. कौन सा डिजाइन अच्छा लग रहा है इसमें से? बघ ना तुला जे पाहिजे तू ते. घालणार नाही का तू? हा ए काही पण अद्विक, माही काही हे पण. घालणार आहे का? अद्विक कोणता काढत आहे? शिवाजी महाराज. हा, श्री शिवाजी महाराजांचा. और कोई वा वा, छान चूज केला अद्विक तू. और कोई पसंद आया? आणि तू मग? अरे वा माही, छान दिसत आहे. एक नंबर. बघू. एकच नंबर. काका ये इंक कौन सी रहती है एकदम? ये मेहंदी का इंक रहता है, ब्लैक हेना रहती है, उसमें थोड़ा ग्रीनिश डाल बहुत के हार्ड रहते ना. हाँ, बहुत हार्ड बनाते हैं हम लोग ताकि रुकता है वो। साइड इफेक्ट कुछ नहीं बच्चे. कुछ नहीं बघू अद्विक. हे दाखव मम्मा. वाव, दाखव दाखव. बघू असं बघू. का? असं. असा हात करू एकदा. वाव कलिंग तू घालून दे. वाव. पैंट का भी अच्छा है, लेडीज लोग का डिजाइन ठीक है। मेहुडी ए मेहू मामाचा पिच्छाच नाही सोडते. हो ना यार. अच्छा है मैडम, जो पहले उठाया। बटरफ्लाय करून घ्या ना इथे. कल्याणीनी, अद्विकनी, माहीनी सर्वांनी काढलं. मम्मा जो ऑलरेडी आहे. माझा तर ऑलरेडी आहे परमनंट वाला. वा वा. लिंबू पाणी घेऊन घेऊ आपण. निंबू पाणी हा बना दो. निंबू पाणी. वा वा अद्विक, लांब जा लांब. वा छान. हे हो सर्वच घे ना. आणखी द्या ना. मी एवढे पिऊन घे. त्यांना पायाला लावत आहे. कोणाकोणाला पाहिजे पिऊन घ्या. घे कल्याणी. घे ना. आणखी हा एक और देतो. मुन्नाला सोडा चांगलं नाहीये. हा तेच येऊन चला, थोडीफार शॉपिंग झाली आमची इथनं आणि आता आलेलो आहोत काहीतरी खाण्यासाठी. तर इथे काहीतरी खाऊ, ब्रेकफास्ट करू आणि नंतर मग चर्चला जाऊ. चला. हो चला. द्विक, कासव आहेत का? कासव मासे पण आहे. वा, तिकडची मेलेली. इडली सांबर आहे, इथे वडा आहे, वडा सांबर आणि बाकीच्यांचे यायचे राहिलेले आहेत. यांनी बहुतेक छोले भटुरे ऑर्डर केले, एक ऑनियन उत्तप्पा वगैरे आहे, डोसा आहे सर्वांचा आणि हा आनंदचा मित्र आणि त्याची बाई. ए बिल्लू, ए काय त्याला हे आणि हा सेम काय. ए बिल्लू, आजकालचे लेकर ती बघत आहे. हा अदुकू बघत आहे. ही नाही घेत आहे वाटतं. नाही ती पण अदुकू बघ. नाही, अद्विकच्यानी शांत राहत आहे, नाहीतर मग तिला पण ते आपण हॉटेलला एंट्री केली मोबाईल दिला तर शांत राहते. नाही खाताना मोबाईल. अद्विक, खाणं सुरू कर ना.
झाला आमचा ब्रेकफास्ट. इथे आता निघायचं आहे आम्हाला चर्चसाठी. नाही चला. हे फिश पा करायचं आहे का तुम्हाला परत? अजविक नाही नाही हे मुन्ना फिश पा करायचं आहे का परत? तू कर. 100 रुपये ना माझ्याकडे. मी करत नाही. 200 500 फायनल अरे ऑफर. मी 1000 दिले तर नाही करत. कोकणमध्ये सर्वात जास्त मी ओरडली होती. मी सर्वात जास्त घेतलं. यांनी केलं होतं. सर्वात जास्त करणारे हे आणि सर्वात जास्त ओरडणारे मी. खूप ओरडली होती बाबा मी. उचला 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 दिला. कोणता आहे चर्च आहे? सर्च कर सर्च कर. आता या चर्चला आलेलो आहोत आम्ही. आम्हाला नाव माहिती नाही, आम्ही सर्च करत आहोत फक्त. हे बघा कुठे आहे. अरे ते अच्छा एक मिनट. मम्मी रहती है यहाँ पे. मम्मी को निकालते हैं एक दिन, वापस डाल देते फिर उसके अंदर. वापस डाल देते हैं. बासिलिका ऑफ बॉम जूस. अच्छा बासिलिका ऑफ बॉम जूस हे आहे चर्चचे. बासिलिका ऑफ बॉम जूस. हा हा हा. आम्ही पण सर्च करूनच बघत आहोत काय आहे काय नाही म्हणून. गुगलवर सर्च करा नाव मॅडम. हा गुगलवर सर्च केल्यानंतर नाव मिळून जाणार. चला हे आहे. ओके हा. फोटोशूट स्टार्ट करायचं. चला फोटोशूट स्टार्ट करायचं. किंवा आतमध्ये जाऊन यायचं का पहिलं? आतमध्ये जाऊन येऊ आधी, सेंट नाराज झाले नंतर तर? बघू. आतमध्ये शूट आणि फोटो अलाउ नाही आहे म्हणून मी इथेच कॅमेरा बंद करते आणि आतमध्ये जाते. हे बघा हे आहे चर्चच्या आतमधला एरिया. म्हणजे फक्त चर्च शूट करू शकता तुम्ही, बाकी काही शूट नाही करू शकत. म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवून देते आतमधलं. अशा प्रकारचं आहे. हा गोल्डन गोल्डन कलर दिलेला आहे का याला? हो कलर दिलेला आहे. इकडे पण कलर दिलेला आहे याला गोल्डन. वाव सुंदर आहे आतमधली कारागिरी. बघा चर्च. म्हटलं एवढं पण दाखवायला नाही मिळत का तुम्हाला, पण हे इथे मिळत आहे. वरची मम्मी आहे. ती वर मम्मी आहे. मग दाखवते मी तुम्हाला. मुन्ना म्हणते वरची मम्मी आहे, ते माई म्हणते किसकी मम्मी आहे? मम्मीची. हा मग दाखवते कोणती आहे वरची मम्मी. ही आहे मम्मी. चला हो
मस्त गार्डन एरिया आहे. चंदन मम्मी आहे का? कशात आहे मम्मीला ठेवतं का अद्वी? सर्वीकडे मम्मीच आहे का? मम्मी कशी दिसते? हँडसम आहे ती मम्मी. मम्मी का चेहरा मैं तुमको दिखाऊंगा ऑनलाइन. झालं बघून चर्च आतमधून छान होता. आणि तो मी बघतच राहिली की गोल्डन कलर लावलेला आहे की काय आहे नेमका. म्हटलं मला वाटलं रिअल गोल्डच आहे का ते. इथे आणखी एक एरिया आहे, दाखवलं तुम्हाला बॅक कॅमेराने. आहे झालं इथलं फोटो सेशन वगैरे. आता निघालेलो आहोत. बाहेर काढायचे आणखी. आतमध्ये काढले थोडेफार, ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळतीलच. आणि बाहेर वगैरे काढायचे आणखी थोडे. थकून जाते यार, ऊन खूप आहे आज तर. ऊन खूपच जास्त आहे. निघालो आम्ही इथनं आता. चर्च वगैरे बघून आता बघूया पुढे जायचं याच्यानंतर. तर जसा मुन्ना म्हणणार तसं तसं आम्ही चालत आहोत आता. हा मुन्ना मामा गाईड आहे ना, तो आलेला आहे ना इथे म्हणून. ऊसाचा रस घेत आहोत आम्ही आता इथे. त्यासाठी गाडी थांबवली होती. बापरे ऊन ऊन खराब आहे. आपल्या इकडे काय डायलॉग असतं, ऊन म्हणते मी. हा ऊन म्हणते मी. आणली बाबा टाकून याने. पहिल्यांदा आणला तर त्याच्यामध्ये आईसच नाही. आता त्याला म्हटलं आईस जास्त टाकून आण. चेंज केले का त्यांनी हाता? तोच आहे, डावा आणि उजवा. डावा इकडे हे आहे, उजवा इकडे हे. चला घ्या, आला आपला दिवस. हो याला लाजाडूचं झाड म्हणते. लाजाडूचे झाड. लाजाडू लाजाडू. अरे मुन्ना लाडजू लाडाजू. हो ना, मी ऐकलं होतं पण बघितलं नव्हतं याच्या आधी. हा मिमोसा इकडे पोट बंद होऊन जाईल तो. मिमोसा म्हणतात त्याला. हाय झोपला का? सर्वच जण झोपले होते. काबोदरामा फोर्टला आलेलो आहोत आम्ही. आता बघू, कारण वेळेवर आलो. बंद झालेलं असेल तर काही सांगता येत नाही. पण जर बंद झालेलं असलं तर मग आम्ही बीचला जाणार. हा काय इथे पण काय आहे. अरे वा, याच्या आतमध्ये याला काजू म्हणतात. अच्छा, याच्या आतमध्ये राहते ना याला. हा याला बहर आलेला आहे ना. अरे वा, चला सनसेट पाहायचं आहे ना. चला आपल्या घरी लावू आपण हे झाड. बदामचं लावतो तसं. हा अरे हे, अरे तोडलं का हो तुम्ही ते काजू? काजू आहे ना हे, ते मोठं होते. हा ना, याच्यापेक्षा ते जे आहे ना ते एवढं मोठं होते. मग त्याच्या खालून ते छोटस हे का, हे जे आहे ना हा हे मोठं होते, एवढं मोठं. हा आणि हा एवढाच राहते काजू. पार्ट. हा हे तोही वापरला जाते गर म्हणून, त्याचा यूज करतात. आणि हे काजूला मग फोडून याच्या आतमध्ये त्याच्यावर प्रोसेस होऊन. मला असं वाटतं आताच फोडून टाकायला. फोडता येत असतं का याला? नाही, आता सध्या काहीच नाही त्याच्यात. हे 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 काय आहे? हे वाढलं, हे तर वेगळाच प्रकार आहे. हा काजूचं झाड आहे.
ना काजू तसंच देतात तुला. आतमध्ये काही आहे का त्याच्यामध्ये फुलं भरत आहे? अरे याच्यात हे असते ते आंब्याचं कसं डाग लागले की ते होतं हा 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 ते बंद झालं ना. हा ते उन्हाळ्याच्या वेळेस पूर्ण होतात. हा आता आम्ही आईसोबत आणि पप्पासोबत आलो ना हा गणपती हा 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 त्यावेळेस झालेले होते मस्त. काय बोलतो? हा याची फेणी बनते का वाजता. हम्म. वास येतो ना हे पकडलं. देशी दारू पेन म्हणजे काजूची देशी दारू. वाजता देतो. सळवते लिटरली सळवते. आणि त्याचे हे पण त्याने हात खराब होतात म्हणजे बोट फुटतात त्याने त्याच्या ऑइलने. काय झालं? का बरं फेकली ती? अच्छा कोणाची? मी म्हटलं आपलीच फेकली का. पोर्ट बंद झालेला आहे. आता आलो आम्ही परत. पोर्ट बंद झाल्यामुळे आमचा पचका झाला आणि आता जात आहोत बीचला. कोणत्या बीचला रे? कोणत्या बीचला? पहिले काबोदी रामा गेलो आपण. काबोदी रामा 7 मिनिटातच पोहोचतो. ठीक आहे. काबोदी रामाला चेक करू. पालोली मी चेक करतो म्हणते. काबोदी रामाला जायचंय आता. जवळच आहे म्हणते काबोदी रामा. काबोदी रामा बीचला जात आहोत आता. 7 मिनिटं. पालोलीम राहू द्यायचं का? नाही म्हणजे काबोदरामाचा बीच करायचा आणि मग पालोलेमला जाऊ आपण. अच्छा अच्छा. आणि तिथेच मग स्टे साठी पण पाहून घेऊ. अच्छा अद्विक तुला मामाजवळ जायचं आहे. इथे जागा आहे. अरे नाही इथे जागा नाही. अरे भाऊ भरलेला आहे. आता त्याला सनसेट इथेच पाहायला मिळणार बहुतेक आपल्याला. येस सनसेट पॉइंट आहे ऍक्च्युअली. काबोदी रामा बीच मस्त वाटत आहे इथे. हा जसं हा जसं याला चांगलं वाटत होतं ना बागाला तसंच इथे वाटत आहे. सनसेट पॉइंट आणि त्यात म्हणजे किती वेळानंतर काबोदी रामा बीच आहे ना. तेच आहे ना हा म्हणजे त्याला असं वाटलं विसरली मी. काबोदी रामा बीच द केप गोवा. मला वाटलं हे कॉफी घेत आहेत पण हे फोटोज काढत आहेत तिकडे येऊन. अरे वा किती छान लोकेशन. थांबा दाखवते. बघा मस्त सनसेट दिसत आहे ना. काय? अरे लगेच गेला आत. लिटरली आम्ही फोटो काढेपर्यंत लगेच. चहा कॉफी घेऊ आणि नंतर निघू इथनं. काय माहिती मुन्ना म्हणत आहे की इथेच आपण कॉटेज वगैरे बघू. काय बेटा? तुम्ही काय मागवलं? मी चहाच बनवला. तू? तुझं झालं? चहाच. सर्वांनी चहाच. मी एकटीनेच कॉफी. चाय लवर्स. कॉफी घेतात ना ते पण. अच्छा मुन्ना मी कॉफीवाला. एवढ्या मोठ्या कप मध्ये ही चहा एवढा मोठा केलं सगळं. अरे वा. आप क्या लोगे? मला जर कॉफी तेवढी मिळाली मी तेवढी घेणार. त्यांनी त्याच्यात टाकलेलं आहे ऑलरेडी टाकलेलं आहे. तुम्ही चहाच मागवला का? बरं ठीक आहे. माझा चहा मिळून पिऊन घेतला. अदू काय घेते तू? अदुकू घेते का? आतापर्यंत आम्हीच फिरत होतो आणि त्यामध्ये सुद्धा खूप एन्जॉय केला. पण आता एक कपलची एंट्री आणखी झालेली आहे आपल्यामध्ये. तर आता आम्ही आणखी जास्त एन्जॉय करणार आहोत. तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूनच घ्याल. खूप जास्त एन्जॉय केला आणि आज तर आम्ही इतकं फिरलो. खूप छान वाटलं. मजा आली सर्वांमध्ये. आणि जी नवीन कपल आहे तो मुन्नाचा मित्र आहे चुनेश आणि स्वाती. यांच्यामध्ये इतकं छान वाटलं. इतकं मजा आली. असं वाटत नव्हतं. मी तर म्हणजे मुन्ना आणि कल्याणी तर नेहमीच भेटत होते कारण त्यांचे मित्र असल्यामुळे. पण आम्ही पहिल्यांदा भेटलो तरी पण असं वाटत नव्हतं की आम्ही पहिल्यांदा भेटत आहोत म्हणून. असं आमची इतकी छान बॉन्डिंग झालेली होती की खूप म्हणजे असं वाटत होतं की एक फॅमिलीच आहोत आणि आम्ही खूप खूप दिवसापासून भेटतच आहोत. तर खूप छान वाटलं आणि नंतर तर आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूनच घ्याल.
हा दिवस तर आम्ही एन्जॉय केलाच, पण नंतर तर आम्ही बीचवर किंवा मग आणखी बाकीच्या जागी सोबत फिरलो ना तर खूप जास्त एन्जॉय केला. आणखी इथे आम्ही फक्त आता चहा घेणार, म्हणजे चहा कॉफी वगैरे ऑर्डर केली होती ती घेणार आणि मग इथनं निघणार. तर चुनीस ज्या रिसॉर्टला राहिलेला आहे ना त्या रिसॉर्टलाच, म्हणजे तिथे तर ती बुक झालेलं होतं पण त्याच्या बाजूलाच आम्ही एक रिसॉर्ट केलं होतं, तर तिथे आम्ही मग स्टे केला. बीच रिसॉर्ट होतं, खूप जास्त चांगलं वाटलं तिथे. आणि नंतर मग खूप एन्जॉय केला आम्ही, रात्रीला पण एन्जॉय केला, दुसऱ्या दिवशीसुद्धा एन्जॉय केला आणि नंतर तर मग सोबतच एन्जॉय केलेला आहे. तर मजा आली. तसा हा मुन्नाचा पुण्याचा मित्र आहे, पण तो आता नागपूरला शिफ्ट झालेला आहे कारण त्याचं घर नागपूरला असल्यामुळे ते दोघंही 2 वर्षापूर्वी, आय थिंक 2 किंवा 3 वर्षापूर्वी नागपूरला शिफ्ट झाले होते. तेव्हापासून हे लोक भेटलेच नव्हते. जेव्हा काय झालं, कल्याणींनी आणि मुन्नानी स्टोरी टाकली ना त्यावेळेला एकमेकांच्या स्टोरी यांनी बघितला आणि मग एकमेकांना कॉन्टॅक्ट केला, कारण यांना माहिती नव्हतं मुन्नाला वगैरे की हा येणार आहे आणि यांना माहिती नव्हतं की मुन्ना आम्ही येणार आहोत म्हणून गोव्याला. एकाच टाईमला प्लॅन बनला. तो एक खूप चांगला इन्सिडेंट झाला की आम्ही सोबत भेटलो आणि खूप छान वाटलं. मेन म्हणजे ते एकटे फिरले असते तर त्यांना पण इतकं चांगलं नसतं वाटलं आणि आम्ही एकटे फिरलं असतो तर आम्ही तसं 2 जण होतो, 2 फॅमिली होतो, त्याच्यामुळे आम्ही एन्जॉय करतच होतो. पण ते वाढले ना तर आणखी जास्त एन्जॉय केला, तर खूपच छान वाटत होतं. आणि नेक्स्ट व्लॉग तुम्हाला आणखी चांगला बघायला मिळणार आहे, कारण आम्ही मग नंतर जिथे पण राहिलो ना तिथे सोबतच राहिलो आणि खूप जास्त एन्जॉय केलं सोबतच. तर चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते, भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल, बाय.